योजनेच्या पात्र महिलांसाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। आता तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल आणि तुम्ही देखील आता डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा करत असाल। तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, कधी तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे जमा होणार, असा प्रश्न जर तुमचा देखील असेल तर आता तुमच्यासाठी एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे नियम देखील जाहीर करण्यात आले असून GR देखील आणण्यात आला असून आता या GR मध्ये काय काय सांगण्यात आलेले आहे सविस्तरपणे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा देखील ठरणार असून ज्या ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता येतो किंवा त्या देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असन त्या पूर्णपणे या महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी। हा व्हिडिओ त्या पूर्णपणे महिलांसाठी खूप महत्त्वाचा देखील ठरणार आहे। आता जर तुमच्या देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या मैत्रिणी असेल तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुमचे जर मित्रमैत्रिणी असेल लाडकी बहीण योजनेच्यात नक्की त्यांना शेअर करा। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा देखील होणार आहे। GR मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये काय काय बदल होणार आहे, संपूर्ण अपडेट तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील टाकण्यात येणार आहे। आज उद्या परवा असे या 2 ते 3 दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी आजपासून वितरणाला सुरुवात देखील करण्यात असून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये आज हप्ता पडणार आहे पूर्णपणे सविस्तरपणे आपण जिल्हे याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघून चला आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा झालेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करून टाका। लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील वाटप चालू झाला असून आता आजपासून या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामधील महिलांना एक मोठा दिलासाच मिळणार आहे। आता चला कोणकोणते जिल्हे असणार आहे, ज्या जिल्ह्यात आणि ज्या तालुक्यातील लाडक्या बहिणींना दिलासादायक बातमी समोर आली असून आता त्या ठिकाणच्या बहिणींना एक मोठा गुड न्यूज आलेली आहे समोर। तर चला कोणकोणते जिल्हे असणार आहे, कोणकोणते तालुके देखील असणार आहे, संपूर्णपणे आपण ते तालुके व ते जिल्हे पूर्णपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। त्याकरिता व्हिडिओला पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा झालेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करून टाका, जेणेकरून तुम्हाला देखील पूर्णपणे या ठिकाणी कळून जाणार आहे की आता या GR बद्दल काय सांगण्यात आलेलं आहे। GR मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कोणते जिल्हे टाकण्यात आलेले आहे, कोणते तालुके टाकण्यात आलेले आहे आणि काय नियम अटी देखील टाकण्यात आलेले आहे। संपूर्ण माहिती बघण्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता लाडक्या बहिणींची डिसेंबर महिन्याची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। आता जर तुम्ही देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार अशा प्रश्नात असाल तर आता तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा दूर करण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकारने सुरू केलेलं असून आता डिसेंबर महिन्याचा हप्ता पूर्णपणे लाडक्या बहीण योजनेच्या पात्र महिलांना टाकण्यात येणार आहे। तर चला कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यात हा डिसेंबरचा हप्ता चालू देखील झालेला आहे। तर चला पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते महत्त्वाचे काही जिल्हे महत्त्वाचे काही तालुके देखील बघणार आहोत। खूप दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला पूर्णपणे डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा करत होत्या। आता डिसेंबर महिना संपून गेलेला आहे आणि जानेवारी महिना देखील अर्धा ओलांडून गेलेला आहे, पण काही लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता काय मिळालेला नाही। लाडक्या बहिणी पूर्णपणे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार याचकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे। आता याच लक्षाकडे पूर्णपणे या ठिकाणी जानेवारीचा महिना उलटून गेला आणि जवळपास फेब्रुवारी या ठिकाणी चालू होणार आहे, पण लाडक्या बहीण योजनेच्या पात्र महिलांना लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला नाही असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडत होता। आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार हा प्रश्न लाडक्या बहिणींच्या डोक्यामध्ये होता, पण तुमचा डोक्यातला प्रश्न पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा दूर केला जाणार आहे, कारण की आता लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी वाटप चालू झालेला आहे। जिल्हे आणि या ठिकाणी तालुक्याची यादी देखील आलेली आहे, ज्या जिल्ह्यात ज्या तालुक्यातील महिलांना हा हप्ता लवकरात लवकर टाकण्यात येणार आहे। आता या महिलांना पूर्णपणे आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात देखील होऊ शकते आणि त्यांना पण हा हप्ता डिसेंबरचा हप्ता पूर्णपणे मिळू शकतो। तर चला काही महत्त्वाचे तालुके आणि काही महत्त्वाचे जिल्हे देखील आपल्या समोर आलेले आहे, सविस्तरपणे आपण ते महत्त्वाचे जिल्हे महत्त्वाचे तालुके देखील या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। तर चला किती जिल्ह्यात आणि किती तालुक्यात देखील लाडक्या बहिणींना खुश करण्यात आलेलं आहे, लाडक्या बहिणींना पूर्णपणे दिलासा देण्यात आलेला आहे। तर 15 जिल्हे असणार आहे आणि 13 तालुके असणार आहे। आता या तालुक्यात
आणि या ठिकाणी या जिल्ह्यातील म्हणजेच 15 जिल्ह्यातील आणि या 13 तालुक्यातील बहिणींना एक दिलासाचा मिळालेला असून आता या बहिणींसाठी एक मोठी महत्त्वाची आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे। आता या 15 जिल्ह्यातील आणि या 13 तालुक्यातील पूर्णपणे लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना एक मोठा दिलासाचा मिळालेला आहे। तर चला संपूर्णपणे आपण ते जिल्हे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे बघणार आहोत, तर ते शेवटपर्यंत नक्की बघत चला। तर चला सुरू करू त्या जिल्ह्यांना आणि त्या तालुक्यांना, ज्या तालुक्यातील आणि ज्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची डिसेंबर महिन्यांचा हप्ता कधी येणार ही पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तर चला सुरू करू त्या जिल्ह्यांना, त्या तालुक्यांना, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या डोक्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी समजून जाईल, तुमची देखील चिंता पूर्णपणे मिटून जाणार आहे। तर चला, यामध्ये नांदेड जिल्हा सर्वात प्रथम या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा पण नांदेड जिल्हा असेल, तर तुम्ही देखील आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार या संदर्भात कुठलीही चिंता, कुठलीही अडचण या ठिकाणी साठी राहिलेलं नाही। तुम्हाला थेट आता 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजेच आज सुद्धा तुम्हाला हा हप्ता मिळू शकतो। त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच चिंता, कसलीच या ठिकाणी तुमच्यासाठी राहिलेलं नाही। समोरचा जिल्हा नाशिक जिल्ह्यामधून राहून तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल, तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना, नाशिक जिल्ह्यातील पात्र महिलांना हप्ता टाकण्यात येणार असून आता डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न देखील तुमचा दूर झालेला आहे। धुळे जिल्हा, जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, धुळे जिल्हा तुमचा असेल, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी, कसलीच चिंता देखील करू नका। तुमच्यासाठी आली मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। तुमच्यासाठी देखील आता पूर्णपणे हप्ता टाकण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही कसलीच अडचण तुमच्यासाठी देखील आलेली नाही। समोरचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा, आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा असेल, तर तुमची देखील आता पूर्णपणे या ठिकाणी चिंता मिटलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरच्या महिन्याची प्रतीक्षा देखील संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांची पूर्णपणे दूर करण्यात आलेली आहे। आता जर तुम्ही देखील संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, तर तुम्ही देखील आता कसलीच चिंता करू नका, कसलीच अडचण तुमची देखील या ठिकाणी राहिली नसून तुमची देखील आता पूर्णपणे या ठिकाणी चिंता मिटलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न जर तुमचा असेल आणि तुमचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा असेल, तर आता तुमची देखील पूर्णपणे दुविधा मिटलेली आहे। अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, आता जर तुम्ही देखील अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा असेल, तर तुमची देखील आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांना देखील एक मोठी दिलासादायक बातमी समोर देखील टाकण्यात आली असून आता लाडक्या बहीण योजनेच्या पात्र महिलांना देखील आता पूर्णपणे देखील लाभ मिळणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला देखील आता खुश देखील होणार आहे। समोरचा जिल्हा बीड जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, बीड जिल्हा देखील तुमचा असेल, तर आता तुमची देखील मनोकामना पूर्ण होणार आहे। आता तुमची देखील इच्छा पूर्णपणे पूर्ण करण्यात येणार आहे। आता हे काही जिल्हे आणि काही तालुके देखील आपण बघितलेले आहे। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं, तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा दूर झालेली आहे असं समजून चला। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पूर्णपणे पहिल्यांदाच आलेला असाल आणि तुम्ही देखील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका नक्की आम्हाला कळवा। धन्यवाद।